आणि आज आहे आपल्या शाळेत म्हणजे सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आहे. तर आपण आलो आता शाळेतच आलो आहे, बघू शकता ही आपली शाळा आहे. इथे दोन्ही गाड्या घेऊन आलो आपण. मागच्या ब्लॉगमध्ये एका बघितला असेल तुम्ही, 3 गाड्या असताना एका गाडीवर फिरत होतो आणि आपल्याकडे आज एका गाडीवर येऊ शकलो असतो. पेट्रोलची कमतरता आहे देवगडात, तरी आज 2 गाड्या घेऊन आलो आहे. कार्यक्रम एकदम सुंदर आहे, सगळं एकदम सुंदर आहे आणि वरती जे आहे ते मला सुंदर वाटत नाही. तर मित्रांनो कार्यक्रम सुरू झाले, पण आपण आता जरा आलोय पुढे. म्हणजे वर्ग आहे आपला हा. काय बोल आता सगळ्यांना असा नॉस्टॅल्जिया हिट होतोय ना सगळं. आणि हा माणूस बघा, हा माणूस आहे ना तिकडून आलाय, तिकडून आता हे इथे आलाय या साईडला, तरी हा माणूस बेंचच शोधतोय. हा आणि 9वीत आपला 9वीच्या एंडला म्हणजे आपली इथे आम्ही बसवलेलं ह्या वर्गात. मी थंय व्हॉलीबॉल उभं असायचो, बेल दिसू झाली. पुढे काय तुला सारखा आहे धाव. तर नमस्कार मित्रांनो, मी अभिनव खडपकर स्वागत करतो तुमचं. मी विचित्र आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे 9 तारीख आणि आज आहे आपल्या शाळेत म्हणजे सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आहे. तर आपण आलो आहे आता शाळेतच आलो आहे, बघू शकता ही आपली शाळा आहे इथे. तर शाळेत आलो आहे आपण आणि आपल्यासोबत ॲज युजल आहे कोण? मी आहे गाईज, हाच आहे, बाकी खोद आहे. म्हणजे आराध्या आणि निमेश असतो. तो निमेश आता कुठे घरी आहे वाटतं. निमेश का काय केलं? निमेशा शाळा आवडायचीच नाही ॲज युजल. आणि आराध्या कोल्हापूरला आहे. 3 वर्षात ना 1 वर्षात आलाय टोटल दिवस मध्ये. ती गोष्ट वेगळी. आणि मग आपण आता आलो शाळेत. आता शाळेत बघूया काय काय कार्यक्रम आहेत आणि पुढे काय काय घडतं ते दाखवतो तुम्हाला. म्हणजे सगळे मित्र वगैरे भेटतील आपल्याला. 2 घोडे काही फ्रेम आहे बघा. दोन्ही गाड्या घेऊन आलो आपण. मागच्या ब्लॉगमध्ये एका बघितला असेल तुम्ही, 3 गाड्या असताना एका गाडीवर फिरत होतो आणि आपल्याकडे आज एका गाडीवर येऊ शकलो असतो. पेट्रोलची कमतरता आहे देवगडात, तरी आज 2 गाड्या घेऊन आलो आहे. म्हणजे दिसायला हवं ना शिक्षकांना पण. भाई इथे फक्त मी विचित्र नाही, आम्ही विचित्रच आम्ही सगळे. चालेल हो, चला बघूया पुढे काय घडतं. रुतबा कमी व्हायला नाही हवा. साल्टी गेली तरी चालेल, एकच वाजता श्रीमंत आहे. चालेल चला मग बघूया पुढे काय ते. तर मित्रांनो आपण आता आलो आहे म्हणजे आलो शाळेत आणि ते नोंदणी वगैरे करायची होती. हे असं लेटर दिलं असं दाखव जरा ओपन. तर असं काही लेटर दिलं आपल्याला, म्हणजे नोंदणी केली त्याचं. आणि आता कार्यक्रम होते सुरू, म्हणजे इथे कार्यक्रम आहे. तर आपण माझं एकच कन्क्लुजन आहे, कार्यक्रम एकदम सुंदर आहे, सगळं एकदम सुंदर आहे आणि वरती जे आहे ते मला सुंदर वाटत नाही. म्हणजे हे क्लायमेट काही तुम्ही रील बघितला असेल, काय क्लायमेटचं चाललंय मला खरंच काही कळत नाही. तो आपल्या मस्तीमध्ये आहे. मे मध्ये तो येतोय, मजा डान्स करतोय. मे मध्ये म्हणजे कधी पण तो येतोय आणि ते असं पूर्ण असं सेल्फी पॉईंट आहे मस्तपैकी. खूपच सुंदर असं नियोजन आहे आपल्या शाळेचं, म्हणजे दरवेळी सारखंच. चालेल चला आता कार्यक्रम झालाय सुरू, आपण बसली आधी बघूया पुढे काय घडतं. चालेल चला. तर मित्रांनो कार्यक्रम सुरू झाले, पण आपण आता जरा आलो आहे पुढे. म्हणजे इथे वर्ग आहे आपला हा वर्ग होता आपला, म्हणजे तिकडे मेन. आणि असं आपला इथून चालत येऊन आपला वर्ग हा. थांब. तर एक मिनिट, हा वर्ग आहे आपला, हा असा वर्ग. आणि आपली बेंच ही इथे आपली बेंच असायची. तिकडे सर ह्या 2 रो मुलांच्या, या 2 रो मुलींच्या अशा. आणि इथे आणि शिक्षकांनी उभं केलं की इथे. आणि इथे खिडकी, म्हणजे समजून जा आम्ही काय होतो. हा म्हणजे इकडे आम्ही बसलेले असायचो. तो बघा तिकडे दाखवतोय. नाही हे काय नाही. हा वाढवून सांगतोय तुम्हाला, असं काहीच नव्हतं तिकडे. म्हणजे हा आमचा क वर्ग 10वी क. इकडे 10वी ब होता, समोर 10वी अ आणि हा 10वी ड. 10वी ड वर्ग हा म्हणजे आपले बाकीचे मित्र पण होते. म्हणजे हा आता हां सॉरी भाव. हां म्हणजे आपले बाकीचे पण भाव होते, ते आपले जास्त ते क आणि ड ह्या 2 वर्गांची मैत्री अशी होती ना आपली दोस्ती. तर खूपच असं नॉस्टॅल्जिया हिट होतं. कारण की इथून म्हणजे सर वर्गातून बाहेर गेले की आम्ही तिकडेच असे इथून असे ते समोर असे बसलेले असायचे तिकडे. आणि मग असे सर वगैरे वर्गातून गेले की इकडे यायचे असे आणि इथून हात वगैरे दाखवायचे वगैरे तिकडे आमच्या चालूच असायच्या. आणि मग एकदा काय आलं 10ची बेल, आणि 10ची बेल संपली ना म्हणजे रिसेस आपली, ते आमची 10 वाजता असायची. म्हणून आम्ही त्याला 10ची बेल असं म्हणायचो. म्हणजे आम्ही इकडेच उभे असायचे असे सगळे लाईनीत असे.
आणि 10ची वेळ संपली तरी आम्ही वर्गात नाही जायचो. 10ची वेळ संपली तरी आम्ही वर्गात नाही जायचो, इथे जसे बाहेर उभे असायचो. आणि मग तिकडून तिकडे स्टाफ रूममधून ना मग सर येताना दिसले की मग आम्ही वर्गात जाऊन बसायचो. असे आम्ही होतो. म्हणजे तरी आराध्य आता नाही काय बोल, आता सगळ्यांना असा नॉस्टॅल्जिया हिट होतंय ना सगळं. जास्त वर्ष पण नाही आले, म्हणजे 25मध्येच आम्ही एक झालो आहे 10वी पास, आता 26 चालू आहे. तरी एका वर्षात एवढं पण हे फील होते ना. आणि हा इथे फिरतोय वर्गात. काय करतोय आम्ही? हा बेंच शोधते. ही बेंच नाही, अशीच होती. इकडे नाही, इकडे हा बाबा इकडे इकडे ना दोन होते की एकच होतो? हां 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 होय, 2 दरवाजे होते. हां आणि असे 2, इकडे एक दरवाजा होता, इकडे एक दरवाजा होता. हां तो बेंचचा काही विषय सांगते तुम्हाला सांगतो. म्हणजे आमची बेंच होती एक, ती अशी 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 3 जणांची अशी बेंच होती ना मोठी. थांबा दाखवतो तुम्हाला. हां म्हणजे ही बेंच आहे ना आता मोठी, अशी बेंच होती की हीच आहे. नाही म्हणजे अशी एक बेंच होती आपली. ती ना दरवेळी आम्ही सुट्टीवरून आलो ना, म्हणजे गणपतीची सुट्टी वगैरे, की दरवेळी ती गायब असायची. मग आम्ही काय करायचो, आणि ती असायची ह्या 3 वर्गातच. मग आम्ही शाळा सुटल्यावर थांबायचो. आम्ही मिळाले बेंच, तर आम्ही तिकडे शाळा सुटल्यावर मुद्दाम थांबायचो, कारण की ती बेंच शोधायचो. ती बेंच शोधून मग तिकडे जी दुसरी बेंच असायची ना समोर, ती काढायचं आणि मग तिकडे नेऊन टाकायचं ती बेंच. आणि एकदा तर आपले क्लास टीचर पण आपल्याला ओरडलेले, आठवतंय ना? आम्ही बस आम्ही परत नेऊन टाकणार की या वर्गात थोडे छोटे आहेत. नाही तेच. एकदा आपले क्लास टीचर पण आपल्याला बडबडलेले की कशाला उगाच बेंच आणते, बेंचची अप्रतपर करू नका म्हणून. तरी मग परत मग ते ओढून झाल्यावर ना परत एकदम आपली ती बेंच कोणीतरी नेलेली त्या बाजूच्या वर्गात, म्हणजे नाही ना, म्हणजे बाजूच्या रो मध्ये दुसऱ्या रो मध्ये नेलेली. आणि असं एक तर नियम ती होता की जुन्या इमारतीची बेंची जुन्या इमारतीच्या कुठच्या तरी वर्गात असतात. हां आणि तर विषय काय आला, मग परत मग ना आपली बेंच आपल्या वर्गातच होती, पण दुसऱ्यांनी कोणीतरी घेतलेली. मग ही बेंच आम्ही उचलून मग त्याच्यावरून किती भांडलो आहे ना एका बेंचसाठी. आई शपथ भाई, नॉस्टॅल्जिया. अरे एक वर्ष झालं आपल्याला सुद्धा. ती बेंच जमिनीत ड्रिल करून ठेवा. आणि हे पण आपले सिनियर बघा आपले. डबल नाश्ता. तर काय नाही नाश्ता करताय ते. हे सिनियर आहेत आपले, पण हा आपला शेजारी आहे. ह्याला हा ओळखत असेल तुम्ही, चेतन मिस्त्री. तेच असे आधी खा. हा तेच असं मग आपली शाळा आहे. आणि हा माणूस बघा, हा माणूस आहे ना तिकडून आलाय, तिकडून आता इथे आलाय या साईडला, तरी हा माणूस बेंचच शोधतोय. आम्ही नाही आपली एक सेकंड, ही अशी पण होती. त्याच्या खाली बूम लिहिलेला असायला हवा, आणि आपला लोगो. आता हे हा वर्ग आला, इथे काहीच नाही, ते सगळं हे नको असून दे. एवढं पण नको. आता आपण सगळे वर्ग फिरतोय, बघूया आपली बेंच कुठे मिळते का. नाही इथे नाही अरे चल त्या वर्गात नाही. अरे काय नाही, आम्ही मागे लक्षात. अरे हे फॅन का चालू आहे? फॅन बंद करा. ही खया हा आर्या. हा होय हो हो लिहिलेलं आहे भाई, आर्याची बेंच. हा ही आर्याची म्हणजे आपली आराध्याची बहीण सखी म्हणतो चुलत, तिची बेंच होती, पण आपल्याच वर्गात होती. तिची ही बेंच आहे. तर ती आम्हाला भेटली, पण आमची बेंच कुठे आम्हाला मिळत नाही. आम्ही शेवटचा एकच वर्ग आहे. हा एक वर्ग शेवटचा इथे असायलाच हवी आहे. एक आहे. नाही आम्ही आय थिंक सो धिस. नाही ही नाही. आमच्या बॅचमध्ये एक मध्ये क्रॅक होता. हे बघा मध्ये एक ह्याच्या क्रॅक आहे, ह्याच्यात पण नाही. मोठा होता रे, आपण त्याच्यात काय अडकून मोठं केलेलं. आणि आमची बेंचची खासियत काय माहिती आहे? एक्सटेंडेबल होती आमची. ती रिक्लाइन ऍडजस्ट व्हायची, नाही म्हणजे हे पण एक्सटेंडेबल होता. इकडे ना ही गॅप कमी असते ना, तर आमचे पाय अशी हे इतकी ही गॅप असते.
आमच्या बँकमध्ये ऑप्शन होतं हे पुढे गेलं की बँक एक्सटेंड व्हायची की आतमध्ये जाऊन मग परत मागे घ्या. आणि ही फील आहे ना म्हणजे फक्त उंचा माणसं समजू शकतात आणि आम्ही तिघं उंच होतो त्यामुळे आम्हाला ती बँक 3 वर्ष सतत आपल्या सोबत ठेवलेली आहे. 3 नाही 10वीतच होती. 9वीत पण ठेवलेली. 9वीत आपण वरती होतो आम्ही. काही माहिती देतो या जरा समजून घ्या सांगतो तुम्हाला. आम्ही हय ना मग माका तरी ड वर्गातच तशी दिसलेली. चालेल मग बघूया कुठे आपल्याला दिसते की नाही ती. हे आम्ही आपले साईन केलेले असतले ना युनिफॉर्म. आई नोंद टाकली. नाही माझं हा तरी म्हणजे माझे खिसे आहेत. शेवटच्या दिवशी आम्ही साईन केलेले होते एकमेकांचे मार्करने तर ते बघत आहे. सगळ्यांचे खिसे आहेत माझ्याकडे. दोघांचे खिसे आहेत. खिसे काय सांगतोय माहितीये शर्टाचे खिसे वाढलेले सगळ्यांची. आणि फक्त इकडे असेल. नाही तिकडे नसणार. अरे मला इकडे ही वाटली पहिली. हा मग तुम्हाला सांगतो इथे कुठेतरी होती ना एक ती पण ती नाही आहे ती नाही आहे. कारण की आपल्या पण असं एक साईडला खात होती अशी. तर बघ आणि हा आपला पॅसेज म्हणजे इकडून असं सरळ जायचं गेले तिकडे गेलो आणि हा स्टाफ रूम होता आपला. इथे स्टाफ रूम होता आणि आपण इथून असे जाताना म्हणजे फीच्या तासावरून आज जाताना म्हणजे तिकडे समोर बोर्ड दिसतोय ना थांबा तुम्हाला दाखवतो. हा तर इथूनच जाताना आम्ही मुद्दामून असे थांबायचो आणि तिकडे समोर एक फळा दिसतोय ना तिकडे तो समोर फळा दिसतोय बघा तुम्हाला तिकडे तो फळा आहे ना हा तो फळा बघितलात ना तिकडे कसं म्हणजे हे लावले काय ऑफ लेक्चर कोणते कोणते ते लावलेले असायचे आणि ते आम्ही मुद्दामून थांबून तिकडे बघायचो आणि सर आपल्याला बडबडायची की कशाला वेळ घालवते जावं वर्गात नाही. तर आम्ही मुद्दामून तिकडे थांबून एकदम हळू चालत द्यायचो आणि बघायचो. तसे आम्ही होतो. रोजेच बोल. तर असे आम्ही होतो. खूपच मस्त वाटते परत शाळेत येऊन. थांबत जरा बघूया परत कुठेतरी फिर्या बेंच मिळते की नाही बेंच मिळते. आमीन ही बघ हीच हा हीच ती बघ नाही इकडे नाव कुठे आहे ते ठोकलेलं कुठे आहे. नाही पण तशी नाही हय आणि हय तासलेला पण होता. तास आम्ही नाही तासलेला फक्त त्या नॅचरली होतं. ॲटोमॅटिक होती सिस्टीम. ही वाटलेली ही पण वाटलेली आणि ती नाही एकदमच वाटलेली मी धावत गेलेलो पण मला कळलं अरे इतकी पण नाही आपली फोडून ना रे इथे एक्सपेक्टेशन अजून ही पण नाही. मला आमची बेंच आहे. आमची बेंच भाई आमची बेंच कुठे आहे? कहा गई ए ए ए थांबा आता हा परत वर्ग बघूया. त्याचे थोडे छोटे ते सगळे छोटे बेंच आहेत तरी बघूया ना. हा आणि 9वीत आपला 9वीच्या एंडला म्हणजे आपल्या इथे आणून बसवलेलं ह्या वर्गात ते सांगायचं विसरलो. इथे म्हणजे आपण इथे बसलेलो शेवट इथे शेवट 1 2 3 4 हां हो सहलीला हे 2च वर्ग होतो 10वीत. तर मग इथे आणून इथे बसलेलो भाई. आम्ही सरांना पण माहिती आहे आपण शेवटची सीटच अडवणार त्यामुळे सर पण आपल्याला काय बोलायचे नाही. आणि काय विषय काय आला मग सरांनी उंचीन सर सगळ्यांना बसवलेलं आणि काहीतरी झालेलं सर बसवल्यानंतर पण आम्हीच सर्वात शेवटी. हां ते आहेच. जरा जर क्लिअरिटी जरा खराब होत असेल तर बघा जरा ॲडजस्ट करून घ्या जरा समजून घ्या तेवढं आले मग आपण. तर मग आता परत आपलाच वर्ग राहिला फक्त बघायचा. आमीन जर ह्याच वर्गात असली तर नाही मग आणि परत आलोय आपण मग आपल्याच वर्गात आलोय 10वीच्या आणि मग 9वीत आपण बसलेलो आणि मग सर पण आपल्याला तेव्हा काय नाही बोलायचे कारण की ते सरांचं आम्ही ऐकतच नाही म्हणजे बसण्याच्या बाबतीत कुठेही बसायचो आपल्याला वाटेल तिकडे. आणि एकदा काय आलं आम्हाला हे सरांनी वैतागून एकदा इथे बसायचो आम्ही तिघं मी आम्ही नारद एकाच बेंचवर कारण की तिघं पण अरे आम्ही राहणार आम्ही बघा बाई बघा 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 आई शपथ धडकलो आज पण धडकलोय आई शपथ तुम्हाला सांगतो इथून उठून येताना
कोणाची तरी इथे बॅग तरी असायची, नाहीतर पाय तरी बाहेर काढलेला असायचा, नाहीतर काय. ए सी ए काय आहे नक्की ते? उलटा सी का काढलायस? कामच उलटे होती तर उलटची काय लागला. हां बोल, काय म्हणतोस? बिनो आठवत आहे काय, पाऊस सुरू आहे त्याचं पाणी भरलेलं असायचं. हां तर काहीतरी पडलेलं का आपलं पेन पडलेलं पेन. पेन पडलेलं डायरेक्ट आहे. म्हणजे इथे उभे असायचो, मगाशी बोललो तुम्हाला, आपण इथेच उभे असायचो बेल झाली तरी. आणि अभिनव तिकडे असायचा. तिकडे व्हॉलीबॉलचं कोर्ट आहे, बघू शकता तुम्ही, ते 2 पोल व्हॉलीबॉल दिसतात. खूप आवडायचं आणि मला आणि आराध्याला पण व्हॉलीबॉल खूप आवडायचं. हां पुढे हा मग अभिनव जशी बेल झाली तशी लवकर डबा खायचा आणि व्हॉलीबॉल खेळायला जायचं लवकर. मी तरी आहे जीजवर आपल्याला काही खेळायला जमत नाही म्हणून मी वर्गात जाऊन इकडे थांब, इथेच थांबून बोल, इथेच थांबून बोल एका जागेवर. बाकीचे गेलो की ब्लर होतं रे, म्हणून जरा कॅमेरा खराब. बाकी काय नाही. मी आणि माझा मित्र आराध्य तुमचेच मित्र ते, आम्ही बाबा कोण नाही, आम्ही नाही. हेच ते तिघं. हां बोल. म्हणजे मी आणि आराध्य तुला तर आम्ही विचारायचं पण तू डेडिकेटेड होतास आपल्या गोल्सकडे. मोठं भाई काय विचारायचं नाही मला, एकटेच जायचे सगळीकडे. बोल. हा आणि काय ना आम्ही जस्ट नॉर्मली इकडे उभे असतो. मी थंय व्हॉलीबॉल उभं असायचो, बेल दिस झाली. पुढे काय तुलेंबर्गनी सारखा यायचा धाव. आई सांगतो ना हा माणूस एकदा काय झालं, मी आणि आराध्य इकडे बसलोय हा येऊन. शिक्षक येतात, शिक्षक आम्हाला मी त्या खिडकीतनं बोलतोय आज अभिनव गेला म्हणून. इथपर्यंत शिक्षक येऊन पोहोचले म्हणजे तिकडे, म्हणजे त्या दरवाजापर्यंत. त्या दरवाजापर्यंत हा माणूस चक्कर आलाय इकडे अक्षरशः असा करत तो वर्गात येतो. ड्रिफ्ट. तो माणूस थांबत आणि काय झालं इतक्या स्पीड मध्ये होता येऊन डायरेक्ट आम्ही अंगावरती आलाय तो कोपरा गप कर. कारण की तिकडे तिघांची बेंच होती, तुम्हाला बोललो मगाशी. म्हणजे तिथे मी, आम्ही नारायण, आम्ही तिघं बसायचो. बाकी वर्गात ती एकच बेंच होती आमची, आणि सर पण आम्हाला काय बोलायचे नाही, तुम्हाला बोललो मगाशी. म्हणजे ते वेल प्लॅन एस्केप असताना असं एस्केप केलंय ना त्याला हा, कारण की सर वर्गात यायच्या तर मी आधी आलेलो, त्यामुळे सर वर काय बोलू शकत नाही. ठरवलेले अभिनव खडप पण नाटकं करतोयस काय जास्त. इफ यू नो यू नो. आई शपथ. चल मग आम्ही आता, चला आता मग कार्यक्रमात बसूया. मला आणि आराध्याला ठरवलेलं डायलॉग असायचं, चौगुले आणि शेखचे पक्क खूप फडफडत आहेत. पंकर आहे तेच. इमोशनवर ध्यान द्या, शब्दांवर नको. तर आता आम्ही इथून का जातोय, इथून पॅसेज होता. 4 वेळा एस्केप करून झालोय कारण हा. आम्हाला 5व्या वेळा भीती वाटते. नाही तसं ना. हां शाळेत पण हेच असायचं, म्हणजे लेक्चरच्या मध्ये काय बसतं ना तेव्हा जायचं. कागदाला घेऊया. कुठे ठेवणार आहेस भाई, पाऊस आला तर भिजेल. तर आम्ही इथून काय आतोय, शाळेत पण असेच. या माणसाची, माणूस बघा, हा माणूस काय आहे भाई. अरे ठेव ना हातात, काय बिघडणार आहे तुझं. ते आम्ही हातात ठेवलं तर काय बिघडणार आहे तुझं काय. मोठ चल. तर आम्ही असे तासाच्या ब्रेकमध्ये कसे वॉशरूमला वगैरे सोडायचे नाही ना, तर तिथून गेलो की कसे स्टाफ रूममध्ये जाणार आम्ही. थांब. तर तिथून आम्ही गेलो की कसे स्टाफ रूम होते, म्हणजे सगळे शिक्षकांच्या समोर दिसत आणि सगळे शिक्षक कसे ओळखायचे ना, म्हणून आम्ही इथून असे फिरून असे जायचो. आणि पावसात तिथे इकडे पडलोय इथेच. असं मी आलो तिकडून, इकडे पाय घालून हा पायात सरकला, इकडे लगेच जा दुडुम असं झालं त्याचं. तर इकडून असे जायचं चालत. चल जाऊया चालत. आणि थांबा, 10ची बेल झाली रे झाली की इकडून इकडे असा गडगा होते कसा आडवा, इकडून चलत जायचं आणि तिकडे असं म्हणजे हे जनरल स्टोअर वगैरे होतं, म्हणजे खायचं वगैरे सगळं होतं 10च्या बेलमध्ये. तिकडे जायचो आणि खायला दर बेलमध्ये 10-20 रुपये काढायचो अशी मोजून. म्हणजे तुम्हाला ह्याच्या जनरल स्टोअरमध्ये बघितलं असेल, तुम्हाला बोललेलो आईस्क्रीम खायचं वगैरे ते सेम. आणि हा माणूस हा कसा जायचा, इकडून चढण्याच्या ऐवजी ह्या गडग्यावरून पुढे ते गडग्यात गॅस दिसते बघा, तिकडून एकदम हळूहळू चढून जायचा. थांबा, ते पण कधी शेवटचा जर वेळ राहिली तर, नाहीतर मी तेव्हा सायकल घेऊन जायचो. तर मी ती क्लिप टाकतो बघा तुम्ही कसं जायचं. तो तसाच धडपडत जायचा. आणि
तर आता जाऊया कार्यक्रमाला बसूया. तेव्हा पण लय रामराम करत नाही. तर आता बघूया पुढे काय करायचं. चला जाऊया आता बसूया कार्यक्रमाला अजून. तर मग मित्रांनो एवढंच होता आपला हा ब्लॉग. कसा होता नक्की कमेंट करून सांगा. आज आपण गेलेलो शाळेत. तर शाळेत जाऊन खूपच मस्त वाटलं. बरेच दिवसांनी गेलेलो शाळेत आणि आपल्या वर्गात पण आज आपल्याला उघडे मिळाले. म्हणजे एक दोनदा गेलेलो म्हणजे सर्टिफिकेट वगैरे आणण्यासाठी. तेव्हा काय एवढं फिरलो नाही. पण हा जसं कसं माझ्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होता त्यामुळे मस्तपैकी असं फिरायला वगैरे मिळालं. तर शाळेत पुन्हा एकदा शाळेत जाऊन खूपच मस्त असं वाटलं. तर कसा वाटला आपला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.